तर दिशा सालियन प्रकरणी एसआयटीचा तपास सुरू आहे। तसंच कोर्टाचे आदेश आल्यानंतर त्यानुसार कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। तर 5 वर्षांनंतर याचिका का दाखल केली असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। जे काही नव्याने जी काही याचिका दाखल केली गेलेली आहे त्याच्यामध्ये जे काही हायकोर्टाचे किंवा माननीय हायकोर्टाचे जे काही फाइंडिंग्स येतील किंवा जे काही त्यांचे आदेश येतील त्याचं पालन केलं जाईल। एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी चालू आहे। एका वेळेस ही चौकशी चालू असताना जे काही आता नवीन याचिका दाखल केली गेलेली आहे त्याची माहिती आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। त्या वडिलांचं जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता, खरं म्हणजे त्यांच्यावरती आता दबाव आहे। हे प्रकरण तुम्ही नव्यानं सुरू करा। आता दबाव त्यांच्यावरती असावा असं मला स्पष्ट दिसतं। ज्यांच्या मुलीचं निधन झालेलं आहे ते आई आणि वडील 5 वर्ष गप्प बसत नाही। इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय? त्याला 2.5 वर्षाचा कार्यकाळ लोटला। आजपर्यंत पण त्यांच्या वडिलांनी हा प्रश्न याचिकेच्याद्वारे कोर्टाला विचारला असता किंवा कोर्टात याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत न्याय भेटला असता। चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये। मला असं वाटतं तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे। आता अधिवेशनाचा कार्यकाळ जेवढा उरलेला आहे त्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे। 4 वर्ष तुम्ही आता शांत बसला। आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होईना ते झाला असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। पण एक तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे, पण मी आदित्य ठाकरेंना फार जवळून त्या ठिकाणी ओळखतो। त्यांचा स्वभाव, त्यांचा संपर्क, ते ज्या पद्धतीने त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं ते 100% खरं आहे की ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुळू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही।